अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मार्केट यार्ड परिसरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या 2 संशयितांना रंगेहात अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 किलो 118 ग्रॅम गांजा, 1 मोटारसायकल आणि 2 मोबाईल फोन असा एकूण 83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। मार्केट यार्ड ते लोणार वसाहत रस्त्यावर 2 इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार राहुल पाटील यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतला। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 21,000 रुपये किमतीचा 1 किलो 118 ग्रॅम गांजा, 40,000 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल MH9V 7913 आणि 22,000 रुपये किमतीचे सॅमसंग व रिअलमी कंपनीचे 2 मोबाईल फोन असा एकूण 83,000चा मुद्देमाल मिळून आला, जो पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी ओंकार रमेश कांबळे आणि पंकज बाबासाव पाटील राहणार वडगणे पाडळी यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड आणि पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।